नमस्ते. काय तुमच्या आयुष्यात सध्या प्रचंड उलथापाल सुरू आहे? कष्ट करूनही यश थोडक्यात हुलकावणी देत आहे का? डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे किंवा घरात सतत कटकटी होत आहेत? जर तुमची रास मिथुन असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी केवळ एक माहिती नाही तर प्रत्यक्ष ईश्वराचा अलौकिक संकेत आहे असे समजा. पुढच्या काही मिनिटांत तुमच्या आयुष्यात असे काही मोठे बदल घडणार आहेत ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. मिथुन राशीच्या लोकांसाठी नशिबाचे दरवाजे आता सताड उघडणार आहेत आणि हा ईश्वराचा महिमा नेमका काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी मनापासून पहा. कारण आज मी तुम्हाला अशा काही गुप्त गोष्टी सांगणार आहे ज्या तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा करतील. पुढे जाण्यापूर्वी जर तुमचा देवावर आणि स्वतःच्या कर्मावर विश्वास असेल तर ह्या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय बजरंगबली लिहायला विसरू नका. तुमच्या एका सकारात्मक कमेंटमुळे तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर होण्यास नक्कीच मदत होईल. मिथुन रास म्हणजे बुद्धीचा आणि चातुर्याचा संगम असलेली रास. तुमच्या राशीचा स्वामी बुध आहे आणि जेव्हा बुध ग्रहाची चाल बदलते तेव्हा तुमच्या आयुष्यात मोठ्या घडामोडी घडतात. सध्याच्या ग्रहस्थितीनुसार तुमच्या नशिबात एक सुवर्ण काळ सुरू होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही ज्या मानसिक तणावातून जात होता, ज्या आर्थिक विवंचनेत अडकला होता, त्यातून बाहेर पडण्याची वेळ आता आली आहे. हा काळ तुमच्यासाठी ईश्वरी आशीर्वादाचा ठरणार आहे. विशेषतः ज्यांना वाटत होतं की नशीब आपली साथ सोडतंय त्यांना आता जाणवेल की नियती तुमच्या बाजूने उभी आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात म्हणजेच नोकरी किंवा व्यवसायात एक असा बदल होईल जो तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा करेल. कदाचित तुम्हाला एखादी नवीन जबाबदारी दिली जाईल किंवा व्यवसायात अशी एखादी संधी चालून येईल ज्याचा विचार तुम्ही स्वप्नातही केला नव्हता. पण लक्षात ठेवा, संधी जेव्हा येते तेव्हा ती ओळखण्याची दृष्टी आपल्याकडे असावी लागते. आयुष्यात अनेकदा आपण खूप मेहनत करतो पण फळ मिळत नाही. मिथुन राशीच्या व्यक्तींसोबतही गेल्या काही काळात असंच घडलं आहे. तुम्ही इतरांसाठी खूप केलं पण बदल्यात तुम्हाला फक्त टीका किंवा उपेक्षा मिळाली. तुमचे स्वतःचे लोकच तुमच्या विरोधात उभे राहिले असतील. पण आता घाबरू नका. हा ईश्वराचा महिमा असा आहे की ज्यांनी तुमची साथ सोडली होती तेच लोक आता तुमच्या प्रगतीचं कौतुक करतील. मिथुन राशीच्या जातकांसाठी आर्थिक बाबतीत एक मोठा चमत्कार घडताना दिसणार आहे. रखडलेले पैसे अचानक परत मिळतील किंवा उत्पन्नाचा एखादा नवीन स्रोत तुमच्यासमोर उभा राहील. तुमच्या कुंडलीतील धनस्थानावर शुभग्रहांची दृष्टी पडत असल्यामुळे संपत्तीत वाढ होण्याचे योग आहेत. पण हा पैसा कसा टिकवायचा आणि कुठे गुंतवायचा याचे नियोजन तुम्हाला करावे लागेल. वायफळ खर्च टाळणे हेच तुमच्यासाठी हिताचे ठरेल. विशेषतः चैनीच्या वस्तूंवर खर्च करताना विचार करा. आता आपण ग्रहमानाचा सखोल विचार करूया. शनिदेव सध्या तुमच्या राशीला अनुकूल स्थितीत येत आहेत. शनी हा कर्माचा दाता आहे. जर तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट केले असतील तर त्याचे फळ देण्याची जबाबदारी आता शनिदेवाने घेतली आहे. तुमच्या कामातील अडथळे दूर होतील. जे लोक कोर्ट कचेरीच्या कामात अडकले आहेत त्यांना दिलासा मिळेल. मिथुन राशीच्या लोकांची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची संवाद कौशल्ये. तुमची बोलण्याची पद्धत आता लोकांना प्रभावित करेल. या काळात तुमचे शत्रूही तुमच्या मैत्रीसाठी हात पुढे करतील. पण सावध रहा. गोड बोलणाऱ्या लोकांपासून थोडे अंतर राखणेच योग्य ठरेल. तुमच्या आयुष्यात आता एक महत्त्वाचा संकेत मिळणार आहे ज्याची तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून वाट पाहत होता. कुटुंब आणि नातेसंबंधांच्या बाबतीत बोलायचे झाले तर घरात असलेले जुने वाद आता मिटण्याची शक्यता आहे. पती पत्नीमधील विसंवाद दूर होऊन प्रेमाचे नाते अधिक घट्ट होईल. मुलांच्या बाबतीत असलेल्या चिंता कमी होतील. मुलांच्या करिअरबद्दल किंवा लग्नाबद्दल काही अडथळे असतील तर ते आता दूर होताना दिसतील. जर तुमच्या घरात मंगल कार्य ठरत नसेल तर आता त्या दृष्टीने सकारात्मक हालचाली सुरू होतील. मिथुन राशीच्या व्यक्ती खूप भावुक असतात आणि याच भावुकतेचा फायदा लोक घेतात. पण आता तुम्हाला थोडे व्यावहारिक व्हावे लागेल. कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका, विशेषतः पैशाच्या व्यवहारात. आपल्या जवळच्या व्यक्तींकडून मिळणारा सल्ला तुमच्यासाठी मोलाचा ठरेल. जर तुमच्या मनात एखादी जुनी इच्छा असेल जी अजूनही पूर्ण झाली नाही तर ती पूर्ण होण्याची वेळ आता जवळ आली आहे. हा ईश्वराचा अलौकिक संकेत आहे की तुम्ही आता थांबायचे नाही तर अधिक जोमाने पुढे जायचे आहे. येथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घेणे आवश्यक आहे. मिथुन राशीच्या व्यक्तींना अनेकदा वाटतं की त्यांना कोणी समजून घेत नाही. पण देवाला तुमची प्रत्येक हालचाल माहीत आहे. तुम्ही आजवर सहन केलेला प्रत्येक अपमान आता सन्मानात बदलणार आहे. तुमच्या कुंडलीत गुरु ग्रहाचे भ्रमण तुमच्यासाठी भाग्योदयाचे ठरणार आहे. गुरु हा ज्ञानाचा आणि विस्ताराचा कारक आहे. तुमच्या ज्ञानात भर पडेल, नवीन गोष्टी शिकायला मिळतील आणि समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. विशेषतः जे लोक राजकारण, समाजकारण किंवा शिक्षकी पेशात आहेत त्यांना मोठे नाव कमवण्याची संधी मिळेल. तुमच्या कामाची दखल वरिष्ठ पातळीवर घेतली जाईल. तुम्हाला अचानक प्रवासाचे योग येतील आणि हे प्रवास तुमच्या भविष्यासाठी खूप फायदेशीर ठरतील. मध्यंतरीच्या या भागात मला तुम्हाला एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. तुमच्या आयुष्यात एक असा व्यक्ती प्रवेश करणार आहे किंवा असा एक संदेश मिळणार आहे जो तुमच्या आयुष्याची दिशा पूर्णपणे बदलून टाकेल. हे ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण ग्रहांची स्थिती हेच दर्शवित आहे की तुमचा भाग्योदय आता निश्चित आहे.
ही गोष्ट शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटच्या भागात मी असा उपाय सांगणार आहे जो तुमच्या आयुष्यातील दारिद्र्य दूर करेल. जर आत्तापर्यंतचा भाग तुम्हाला उपयोगी वाटत असेल आणि तुम्हालाही तुमच्या आयुष्यात बदल हवा असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये जरूर सांगा. तुमचा एक सकारात्मक सहभाग आम्हाला अधिक चांगले कार्य करण्याची प्रेरणा देतो. करिअरच्या बाबतीत बोलायचे झाले तर मिथुन राशीचे लोक खूप कल्पक असतात. तुमची हीच कल्पकता आता कामाच्या ठिकाणी ओळखली जाईल. वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील आणि तुम्हाला पदोन्नती किंवा पगारवाढ मिळण्याचे दाट संकेत आहेत. जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत त्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात संधी मिळेल. व्यवसायात असलेल्यांना एखादा मोठा प्रकल्प किंवा ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती एकदम सुधारेल. शेअर मार्केट किंवा गुंतवणुकीतून फायदा मिळण्याचे योग आहेत, पण तज्ज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय मोठी गुंतवणूक करू नका. मात्र कामाच्या ओघात आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. विशेषतः पोटाच्या तक्रारी किंवा डोळ्यांचे विकार उद्भवू शकतात. मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी थोडा वेळ स्वतःसाठी काढा. योगासने किंवा ध्यानधारणा केल्यास तुम्हाला मानसिक शांती मिळेल आणि कामात अधिक एकाग्रता मिळेल. मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ केवळ भौतिक सुखाचा नाही तर आध्यात्मिक प्रगतीचा देखील आहे. तुम्हाला अचानक धार्मिक कार्याची ओढ वाटू लागेल. एखाद्या तीर्थयात्रेचा योग जुळून येईल किंवा घरात एखादे धार्मिक अनुष्ठान संपन्न होईल. ईश्वरी शक्ती तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे याची प्रचिती तुम्हाला पावलोपावली येईल. जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा आपल्याला वाटतं की देव आपली परीक्षा घेतोय, पण खरे तर तो आपल्याला मोठ्या यशासाठी तयार करत असतो. तुमच्या बाबतीतही नेमके हेच घडत आहे. जे दुःख तुम्ही सहन केले त्याचे गोड फळ मिळण्याची वेळ आता आली आहे. तुमच्या आयुष्यात एक अचानक बदल होऊ शकतो जो तुमच्या संपूर्ण कुटुंबाला सुख देणारा असेल. तुमच्या घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल आणि जुन्या व्याधींपासून सुटका मिळेल. येणाऱ्या काळात तुम्हाला काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. हे निर्णय घेताना घाई करू नका. शांत डोक्याने विचार करूनच पाऊल पुढे टाका. विशेषतः जमिनीचे व्यवहार किंवा मोठी खरेदी करताना कागदपत्रांची नीट पडताळणी करा. तुमचे शत्रू तुम्ही मात कराल, पण त्यांना कमी लेखण्याची चूक करू नका. तुमची गुपिते कोणासमोरही उघड करू नका, कारण लोक तुमच्या प्रगतीचा हेवा करू शकतात. मिथुन राशीच्या व्यक्तींनी आपली ऊर्जा योग्य ठिकाणी वापरली तर त्यांना यश मिळण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. तुमच्या राशीमध्ये आता असा योग बनत आहे की तुमचे रखडलेले सरकारी काम मार्गी लागेल. वडिलांचे किंवा वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन तुमच्यासाठी संजीवनी ठरेल. आता वळूया अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे, तो म्हणजे ईश्वराचा अलौकिक उपाय. मिथुन राशीचा स्वामी बुध असल्यामुळे तुमच्यासाठी बुद्धीची देवता श्री गणेशाची सेवा सर्वोत्तम आहे. दर बुधवारी गणपती अथर्व शीर्षाचे पठण करा किंवा ते किमान श्रवण करा. गणपती बाप्पाला 21 दुर्वा अर्पण करा आणि पिवळ्या रंगाचे फूल वाहा. तसेच पक्ष्यांना दररोज सकाळी बाजरी किंवा धान्य टाकणे तुमच्यासाठी भाग्योदयाचे ठरेल. जर तुमच्यावर कर्जाचा बोजा असेल तर दर शनिवारी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा आणि तिथे दिवा लावा. या छोट्याशा उपायांनी तुमच्या मार्गातील अडथळे दूर होतील आणि तुमच्या प्रगतीचा वेग दुप्पट होईल. हा उपाय केवळ उपचार म्हणून नाही तर पूर्ण श्रद्धेने करा. तुम्हाला स्वतःला 7 दिवसांच्या आत फरक जाणवेल. आयुष्यात चढ उतार येतच असतात, पण जो खचून जात नाही तोच जिंकतो. मिथुन राशीच्या जातकांनो, तुम्ही आत्तापर्यंत खूप संयम राखला आहे. अनेक रात्री तुम्ही रडून काढल्या असतील. अनेकांनी तुम्हाला फसवले असेल, पण आता ते दिवस इतिहास झाले आहेत. आता त्या संयमाचे फळ घेण्याची वेळ आली आहे. तुमचा आत्मविश्वास वाढवा. लोक काय म्हणतील याचा विचार सोडून द्या आणि आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. ईश्वराचा अलौकिक महिमा तुमच्या आयुष्यात आनंद, समृद्धी आणि समाधान घेऊन येत आहे. हा काळ तुमच्यासाठी क्रांतिकारक ठरेल. तुमच्या जुन्या समस्या संपून नवीन सुरुवातीचे संकेत मिळत आहेत. प्रत्येक दिवस एका नवीन उत्साहाने जगा. तुमच्या घरात एखादी नवीन वस्तू येईल जी तुमच्यासाठी खूप लकी ठरेल. आजचा हा काळ तुमच्यासाठी एक संधी घेऊन आला आहे. स्वतःला सिद्ध करण्याची हीच ती वेळ आहे. तुमच्यात असलेल्या कौशल्यांचा वापर करा. कुटुंबातील मोठ्या व्यक्तींचे आशीर्वाद घ्या, कारण त्यांच्या आशीर्वादाने अशक्य गोष्टीही शक्य होतात.